मी BSMU म्हणजे बुकोविन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतो. 3rd कोर्समध्ये होतो मी तिकडे 3 ते 4 दिवस अडकलेलो होतो. आम्ही 26 तारखेला तिकडे पोचलो, पण तिकडे सिच्युएशन इतकी खराब होती आणि स्टुडंट्स खूप जास्त होते. ऑलमोस्ट 3,000 to 4,000 स्टुडंट्स होते, म्हणून तिकडे आम्हाला मॅनेजमेंट करणं थोडं डिफिकल्ट गेलं. पण जसं आम्ही बॉर्डर क्रॉस केलं त्याच्यानंतर आमचं मॅनेजमेंट बऱ्याचपैकी चांगलं झालं. इंडियन एम्बॅसीने खूप मदत केली. तिकडनं बसेस वगैरे चांगल्यापैकी प्रोव्हाइड केले आम्हाला. सो आम्ही इथे आलो आणि आम्हाला जेवण वगैरे जे काय गरजेचं असतं, ब्लँकेट्स, जेवण, खाणं पिणं सगळं काय आम्हाला परफेक्ट केलं आणि गव्हर्नमेंटने खूप काही सपोर्ट केलं. हेच आता परिस्थिती थोडी हळूहळू इम्प्रूव्ह होते आहे, पण अजूनही बरेच काही स्टुडंट्स आहेत तिकडे अडकलेले. ऑलमोस्ट 1,000च्या पुढेच आहेत. प्लस अजून खार्कीव ह्या साईडचे स्टुडंट्स अजून बॉर्डरला पोचलेही नाही आहेत. सो त्यांना जास्त मदतची आता गरज आहे, कारण का तिकडे कंटिन्युअस बॉम्बिंग होत राहते. सो इट्स बेटर की त्यांना पहिले इथे आणावे आणि मग त्यांचं इव्हॅक्युएशन पहिलं व्हावं. जे बॉर्डरला आहेत ते आत्ता तरी सेफ आहेत, पण त्यांचं बॉर्डरला येणं आता गरजेचं आहे. ते जेवढे लवकर इथे येतील तेवढं बरं आहे त्यांच्यासाठी. मी आपलं की चेन्नई रिजनमध्ये स्टुडंट आहे. तर आमचं सध्या कसं आम्हाला जेव्हा कळालं की असं वॉर होणार आहे, ॲक्च्युली आम्हाला खरं आयडिया नव्हती. आणि एम्बेसीने पहिला जे ॲडवायझरी काढली होती त्यात सांगितलं होतं की तुम्हाला जर एसेन्शियल नसेल तर तुम्ही जाऊ शकतात. तर असं आम्हाला ॲक्च्युली आमचे कसं आम्ही 3rd इयरवाले तर आमची एक्झाम्स होत्या, तर आम्हाला युनिव्हर्सिटी स्वतः बोलली की तुम्ही थांबा. आम्ही जाऊन थांबून गेलो आणि त्यानंतर अचानक 24ला असं कळालं की असा अटॅक झाला आहे. त्यानंतर त्यांनी लगेच तात्पर्याने त्यांनी लिस्ट काढल्या एम्बेसीवाल्यांनी आणि त्यानंतर त्यांनी लिस्ट रँडम होत्या त्या लिस्ट. मग जे मुलं आधी गेले ना त्यांना थोडं जास्त एवढा त्रास पडला नाही, कारण की तेव्हा क्राऊड कमी होती. मग जसं जशी लिस्ट अशी 3रा लिस्ट, 4था लिस्ट, 5वा लिस्ट आली, त्यानंतर बाकीच्या युनिव्हर्सिटीचे क्राऊडचे मुलं येऊन लागले. मग बॉर्डरमध्ये एवढं क्राऊड झालं की तुम्हाला त्यांना हँडल होत नव्हतं, कोणाच कर्मचारीला हँडल नव्हतं होत. तिकडे खूप लोक कमी होते जे असे ऑथॉरिटीवाले होते आणि जे आले येऊन त्यांनी सरकार केलं. तर हळूहळू स्वतः मुलांनीच आपलं हे करून लिस्ट बनवून त्यांनी स्वतः बॉर्डर क्रॉस केली. बॉर्डर क्रॉस केल्यानंतर रोमेनियन बॉर्डरवरती नेण्यानुसार आम्हाला पिकअप केलं आणि आम्हाला शेल्टर प्रोव्हाइड केलं, आम्हाला सगळं काही प्रोव्हाइड केलं. नंतर हळूहळू त्यांनी आपल्या अकॉर्डिंगली घेत जसं फ्लाईट्स अवेलेबल होत्या तसं मुलांना हळूहळू काढत गेले. आता अजूनही रोमेनियामध्ये सध्या तरी 500च्या वरती स्टुडंट्स आहेत जे आता हळूहळू फ्लाईट्सने येतील. पण युक्रेनियन बॉर्डरच्या साईडला अजून खूप मुलं आहे आणि अजून ईस्टवाले मुलं अजून यायचे बाकी आहे. परिस्थिती तो अशी तर खूपच वाईट आहे खरं तर. वेस्टर्न पार्टमध्ये तर वाईट नाही आहे, पण ईस्टर्न पार्टमध्ये खूप खराब आहे. खार्कीवमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते आता सध्या बंकरमध्ये, आमचे काही मित्र आहे ते बंकरमध्ये अटकलेले. आम्ही त्यांच्या व्हिडिओ कॉल करतो तर त्यांना खरंच खूप त्रास पडतो आहे. त्यांच्या इकडं मॉल्स बंद आहे, ATM बंद आहे, सगळं काही बंद आहे. तर त्यांना जे काही खायचं असतं ते कुठून कोणी युक्रेनियन कधी हेल्प केलं तर त्यांना भेटलं तसं चाललं आहे. खेडसन करून जागा आहे ती पण कॅप्चर होऊन गेली आहे. अशी बरेचशे जागेवरती ते बरंच त्रास पडला मुलांना. हम तीनों एक ही यूनिवर्सिटी से, चर्नीवित्सी शहर से. इसने जैसे बताया मतलब लिस्ट्स बनी हुई थी, तो फर्स्ट सेकंड लिस्ट आराम से चले गए थे. हम दोनों 3rd लिस्ट में थे. हम 26, 27 और 28 की रात मतलब वहीं पे थे. हमारा इवैक्यूएशन 28 को हुआ. तो ये 3 दिन बहुत भीड़ थी. 2,500-3 हज़ार बच्चे टोटल आए थे, अलग अलग शहरों से आए थे. खार्किव से भी वहाँ से मतलब स्टार्टिंग अर्ली फेज़ में जो निकल गए वो वहाँ पे पहुँचे थे. तो वहाँ पे माइनस टेम्परेचर्स थे, स्नोफॉल वगैरह चालू था. एक्चुअली प्रॉब्लम ये हुआ कि यूक्रेनियन आर्मी हमें संभाल नहीं पाई अच्छे से, क्योंकि इतनी सारी भीड़ थी. तो उन्होंने पेपर स्प्रे किया, उन्होंने ट्राई किया, मतलब गन्स फायर किए उन्होंने, मतलब दे ट्राइड, लेकिन उनसे नहीं हो पाया वो. तो फिर 28 को जैसे फिर एक बार रोमानिया बॉर्डर क्रॉस करने के बाद में तो एम्बेसी ने टेक ओवर कर लिया, तो फिर उसके बाद सब सही था. लेकिन मेन प्रॉब्लम थी यूक्रेनियन बॉर्डर पे. अभी फ़िलहाल डे बाय डे वहाँ पे 600 बच्चे आते हैं, लेकिन वो पर डे क्लियर करते जा रहे हैं. शुरुआत में सिर्फ प्रॉब्लम्स थी जब तक एम्बेसी के पास से अच्छे से कंट्रोल नहीं हो रहा था. अभी स्मूथली चालू है वहाँ पे. इंडियन गवर्नमेंट ने जैसे ही रोमानिया बॉर्डर में हम घुसे, कारपेट्स, फूड, वाटर, शेल्टर, फिर हमें शेल्टर से दूसरे शेल्टर ले गए बुकारेस्ट में. वो सब ट्रांसपोर्टेशन, वहाँ पर जो खाना पीना जो भी है सब कुछ जो भी चाहिए था वो सब उन्होंने प्रोवाइड किया. सिम कार्ड्स प्रोवाइड किया, वाईफाई वगैरह सब प्रोवाइड किया उन्होंने. स्टार्टिंग में थोड़ी बुरी थी, मतलब स्टार्टिंग में सब नॉर्मल चल रहा था, लेकिन अचानक से फिर वहाँ पे बॉम्बार्डिंग शुरू हो गई और एक दिन में ही कम से कम 5-6 बम गिरने लगे. तो जितने भी बच्चे थे उनको एम्बेसी से नोटिफिकेशन दिया गया कि आप जहाँ भी हैं वहाँ रहें, एम्बेसी आके आपको रीच करेगी. और फिर आस्ते आस्ते करके ऐसा पता चला कि एम्बेसी से भी थोड़ी मुश्किल हो रही है, तो हम लोगों ने खुद की मदद करना शुरू किया. हम जितने भी सीनियर्स थे, जूनियर्स थे, सब ने मिलकर बस खुद से अरेंज किया. और खुद से हमको पता चला कि जो एम्बेसी है वो रोमानिया के एयरपोर्ट में है, वहाँ से इवैक्यूएशन स्टार्टेड है. तो हम लोग ने खुद से बस लेकर बॉर्डर्स क्रॉस करके रोमानिया पहुँचे और वहाँ से हम इवैक्यूएट हुए.
मेरे साथ मेरे ओडेसा के 30 बंदे थे और सभी इवैक्यूएट हो चुके हैं और सब अपने घर में हैं अभी। अब वहाँ लोग कितने हैं और एम्बेसी से आपने कहा कुछ मुश्किलें आ रही थी, किस तरह की मुश्किलें थी? जी असल में एम्बेसी से ऐसी बात हो रही थी कि स्टार्टिंग में जो है एक दिन में 2 फ्लाइट्स थी और बच्चे थे कुछ 20,000 कुछ जितना बताया जा रहा है, तो उसी लिए जो है मुश्किल से 600 लोग इवैक्यूएट हो सकते थे हर दिन, लेकिन हर दिन जो है बहुत मतलब चीज़ें और ख़राब होती जा रही थी, पता नहीं चल रहा था कहीं भी बॉम्बिंग हो रही है, जैसा आपको पता है कीव में और ओडेसा में और खारकीव में, तो इसीलिए जितने भी बच्चे सब हैं वो एम्बेसी का नोटिफिकेशन देखकर लेकिन अपने घर की खुद से बस अरेंज करके एम्बेसी की तरफ जा रहे थे। अभी कितने लोग वहाँ पे हैं आपके आने के बाद कुछ? सर आज जो मैं जिस फ़्लाइट से आया हूँ तो उस दिन बहुत ज़्यादा फ़्लाइट्स थी, उस दिन 7 फ़्लाइट्स थी, तो शायद ऑलमोस्ट 1000 के ऊपर इवैक्यूएट है एक दिन में, तो अभी से शायद हर रोज़ 1000 इवैक्यूएट होंगे। जी फूड एंड ऑल के लिए जैसे हम लोग मालदोवा बॉर्डर क्रॉस किए थे तो वहाँ के जो सिविलियंस थे ना प्रॉपर, तो अगर वहाँ पे अगर एम्बेसी भी नहीं होती तो वहाँ के जो लोकल थे उनको पता था कि यूक्रेन में क्या कंडीशन है, तो उन्होंने खुद से फूड प्रोवाइड की, उन्होंने खुद से कैब और एकोमोडेशन सब प्रोवाइड करी। तो NGOs काइंड ऑफ वहाँ के NGOs थे, यहाँ के मतलब इंडिया के कोई प्रॉपर नहीं थे, लेकिन वहाँ के NGOs थे, उन्होंने मतलब प्रोवाइड किया।